स्वागत आहे तुमचं डिवाइन वास्तू टिप्स या चॅनलवर। आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे घरातील निगेटिव्ह एनर्जी कशी ओळखायची, त्याचे सायंटिफिक रिझन आणि सायंटिफिक उपाय आपण शोधणार आहोत। निगेटिव्ह एनर्जी हा शब्द ऐकला की अर्धे लोक हसतात, पण त्यांना मला एक सांगायचं आहे की वायफाय दिसतं का, मॅग्नेटिक फील्ड दिसतात का, रेडिएशन दिसतं का? नाही ना। तर मग हे अस्तित्वात आहे। मग माणसाच्या जीवनात भावना आणि जागेचे व्हायब्रेशन नसतील असं कसं बरं, तुम्ही म्हणाल? आज मी तुम्हाला घरातील निगेटिव्ह एनर्जीचे सायंटिफिक कारण सांगणार आहे। सर्व घरात काही ठिकाणी असं होतं, मन बेचैन राहतं, राग वाढतो, पैसे टिकत नाहीत, आजारपण जात नाही आणि अचानक घरात भांडणं वाढतात। हे फक्त योगायोग नसतो, तर घरात नकारात्मक एनर्जी साचलेली असते, याची सर्वात मोठी चिन्ह असतात। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 10 उपाय सांगणार आहे, जे केल्यावर घरातील निगेटिव्ह एनर्जी अक्षरशः पळून जाईल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी शेवटी तुम्हाला सर्वात जास्त पॉवरफुल उपाय सांगणार आहे। तर निगेटिव्ह एनर्जी घरात आहे हे कसं ओळखायचं, आणि तुम्हाला हे दिसत असेल तर तुम्ही आत्ताच सावध व्हा। तर त्याचे आपण कारणं आणि लक्षणं पुढं पाहूयात। विनाकारण चिडचिड होणं, झोप न लागणं, सतत खर्च होणं, घरात दुर्गंध येणं, घरात कसा तरी वास येणं, मुलं रडणं, अचानक घाबरणं, देवघरात मन न लागणं, वारंवार काचेच्या वस्तू तुटणं, अचानक आजारी पडणं, हे सर्व वास्तुदोष नसून निगेटिव्ह एनर्जी किंवा एनर्जी इनबॅलेन्स असतो। यावर उपाय आपण बघूयात। सर्वात पहिला उपाय म्हणजे मीठ आणि पाणी। तर मीठ फक्त खाण्याची वस्तू नाही, ते नैसर्गिक एनर्जी स्टॅबिलायझर आहे। समुद्रात तयार झाल्यामुळे त्यात पृथ्वी आणि जलतत्व दोन्ही असतात। हवेतील सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक पार्टिकल्स मीठ ॲब्झॉर्ब करतं, म्हणूनच समुद्रकिनारी मन शांत होतं। मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यावर हलकं वाटतं। जेव्हा तुम्ही कोपऱ्यात मीठ ठेवता, ते स्थिर झालेली एनर्जी खेचत असतं आणि पाणी पिवळं होतं, म्हणजे ते हवेतील कण डिसॉल्व्ह करून घेत असतं। म्हणून हा उपाय तात्काळ रिझल्ट देतो। त्यानंतर लिंबू आणि मिरचीचा उपाय। तुम्ही बऱ्याच वेळा गाडीच्या समोर, गाडीच्या पुढं किंवा दुकानाच्या बाहेर, घराच्या बाहेर लिंबू आणि 7 मिरच्या बांधलेल्या पाहिल्या असतील। याच्या मागे काय बरं कारण असतं, तुम्ही कधी विचार केलाय का? तर हे निगेटिव्ह एनर्जी दूर करतं, पण यामागे आज आपण सायंटिफिक रिझनसुद्धा जाणून घेणार आहोत। तर लिंबू ॲसिडिक असतं, एनर्जी खेचतं, आणि मिरची तीक्ष्ण असल्यामुळे ती एनर्जी तोडते। निगेटिव्ह एनर्जी स्थिर असते, ती 2 गोष्टींना घाबरते, ती म्हणजे शार्प व्हायब्रेशन आणि ॲसिडिक रिॲक्शन। म्हणून लिंबू आणि मिरची याचा एकत्र वापर केला जातो। दारावर लावल्याने ती एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करत नाही। त्यानंतर कापूर पूर्ण जळतो, त्याची राख राहत नाही, तो पदार्थाला गॅस फॉर्ममध्ये कन्वर्ट करत असतो। जेव्हा कापूर जळतो तेव्हा वातावरणातील बॅक्टेरिया मरतात, दुर्गंधी जाते, मेंदूला अल्फा वेव्ज वाढतात, दूर घरात फिरल्यावर जड व्हायब्रेशन तुटतात, यामुळे कापूर जाळला जातो। त्यानंतर आपण पाहूया ध्वनी, काही आवाज। हे संपूर्ण विश्व ध्वनीवर चालतं। प्रत्येक वस्तूची एक स्वतःची फ्रिक्वेन्सी असते। जसं घंटेचा आवाज मेंदूला रिसेट करतो, म्हणून मंदिरात गेलं की शांत वाटतं, मन लगेच स्टेबल होतं। स्थिर निगेटिव्ह एनर्जी हाय व्हायब्रेशन सहन करू शकत नाही, म्हणून तीव्र घंटा किंवा डमरूचा नाद हे घरात नक्की वाजवणं शुभ असतं। त्यानंतर आपण पाहूया झाडू हा फक्त घरात धूळच साफ करत नाही, तर ती सूक्ष्म एनर्जी साफ करतं। जमिनीवरची एनर्जी सर्वात हेवी एनर्जी असते, झाडू ती ॲब्झॉर्ब करत असतं। सूर्यास्तानंतर झाडू हलवलं तर दिवसभर साचलेली एनर्जी डिस्टर्ब होते। घराचं दार। आता आपण भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घराचा एंट्रन्स किंवा मुख्य दरवाजा याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत, तर हा देखील एक महत्त्वाचा पॉईंट आहे। घराचं दार म्हणजे एनर्जी गेटवे असतो। याच्यावर हळद अँटीबॅक्टेरियल आहे, कुंकू उष्ण आहे, आणि दोन्ही मिळून सूक्ष्म प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करतात। म्हणून उंबऱ्यावर, मुख्य दरवाजावर हळदी कुंकूचं स्वस्तिक किंवा ओम असा काढायचं असतं। त्याच्यानंतर तुळस 24 तास ऑक्सिजन देते, सुगंधी पार्टिकल्स सोडते, दिव्याच्या उष्णतेमुळे ती हवेत सर्क्युलेट होतात, मन क्लेम होतं, वाद कमी होतात। म्हणून तुळशीच्या जवळ संध्याकाळी एक दिवा रोज लावायला विसरू नका।
त्याच्यानंतर प्रत्येक वस्तू मेमरी होल्ड करते. तुटलेली वस्तू म्हणजे इनकम्प्लीट सिग्नल असतो. मेंदूला सतत अपूर्णतेचा संकेत मिळत असतो. यामुळे इरिटेशन वाढतं. त्यामुळे तुटलेल्या वस्तू अजिबात घरात ठेवू नका. त्यानंतर दिशांची थोडी माहिती. पृथ्वीचा नॉर्थ साऊथ मॅग्नेटिक फील्ड आहे. डोकं उत्तर दिशेला फील्ड कन्फ्लिक्ट होतो. झोप लागत नाही, विचार वाढतात. दक्षिण दिशेला झोपल्यास मेंदू आपला सिंक्रोनाइज होतो. त्यामुळे नेहमी दक्षिण दिशेला डोकं करून झोपा. घरातील सर्वात मोठी एनर्जी भिंती नाहीत तर विचार आहेत. मेंदू शब्दांना रियालिटी मानतो. दररोज तेच वाक्य म्हटल्यावर घराचा फिलिंग बदलतो. जेव्हा मन बदलतं तेव्हा वातावरण बदलतं. लक्षात ठेवा, वाईट नशीब अचानक सुरू होत नाही. आधी एन्व्हायरमेंट बदलतं, मग विचार बदलतात आणि नंतर शेवटी आयुष्य बदलतं. जो आपण विचार करतो, जो आपण जाणून घेतो, जे आपण घरात आत्मसात करत असतो किंवा एखादी गोष्ट सतत वाटत असते, तेच नंतर आपल्या आयुष्यात येत असते. म्हणून नशीब बदलायचं असेल तर आधी घराची एनर्जी बदला. आजपासून हे उपाय सुरू करा आणि 7 दिवस स्वतः ऑब्झर्वेशन करा. फरक जाणवला तर व्हिडिओ फक्त पाहू नका, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कारण कधीकधी माणसाला उपाय नाही तर समज हवी असते. आणि अशाच छोट्या छोट्या आणि महत्त्वपूर्ण उपायांसोबत मी नंतर तुम्हाला अजून छान व्हिडिओ बनवून घेऊन येत राहील. धन्यवाद. डिवाइन वास्तू टिप्स या चॅनेलकडून.